आणि म्हणून राज ठाकरेंची ती सभा उद्या होणारी ह्याच्या बाबतीमध्ये आम्ही नोटीस दिलेली आहे, तक्रार दिलेली आहे. स्थानिक महिलांचा आक्षेप आहे, स्थानिक आजूबाजूतील परिसरातील लोकांचा आक्षेप आहे, ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीतल्या तक्रारी आहेत, ग्राउंड वापरताच येत नाही याच्यासाठीची तक्रार आहे. आणि त्याही पुढे जाऊन आमचं असं म्हणणं आहे की ते कोर्टाचा अवमान आहे. आणि म्हणून 11 जानेवारी शिवाजी पार्क येथे आयोजित संयुक्त राजकीय सभेची बेकायदेशीर म्हणून नोंद घेण्यात यावी. त्याचबरोबर सदर सभेला परवानगी दिली असल्यास त्या परवानगीबाबत चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी. शिवाजी पार्क येथे कोणत्याही राजकीय पक्ष किंवा सभा होऊ नये यासाठी कठोर निर्णय जारी करावेत. स्थानिक नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिकांचे हक्क संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी तक्रार आम्ही दाखल केलेल्या आहेत. आणि ही तक्रार दाखल करण्यास बाबतीमध्ये आम्ही मान्य उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आम्ही म्हणजे सरकार असेल, निवडणूक आयोग असेल किंवा महापालिका आयुक्त असतील त्यांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे अशी आमची स्पष्ट मागणी आहे. सांगायचं तात्पर्य, मागील काही दिवसांमध्ये राज ठाकरेंची उचलली जीभ लावली टाळेला, उचलली जीभ लावली टाळेला अशा प्रकारचं वर्तन सर्वश्रुत झालेलं आहे. काही दिवसांपूर्वी गंगामैयाचा अपमान, त्यानंतर साधू संतांच्या बाबतीमध्ये जे शब्द आक्षेपार्ह असतात तसं बोलणं,